श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी महाराज हे केवळ एक दैवत नसून भक्तांची सावली आहेत. जर तुम्हालाही स्वामींची कृपा थेट आणि लवकर प्राप्त करायची असेल तर आज मी तुम्हाला असे काही खात्रीशीर उपाय सांगणार आहे ज्याने स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील. कोणतीही अवांतर माहिती न देता थेट आणि सोपे उपाय जाणून घेऊया. स्वामींना सर्वात जास्त प्रिय आहे त्यांचे नामस्मरण. रोज सकाळी किंवा संध्याकाळी देव्हाऱ्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा किंवा एक माळ म्हणजे 108 वेळा जप करा. यामध्ये कोणताही कडक नियम नाही, फक्त मनात स्वामींबद्दल अपार श्रद्धा असावी. स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचन करणे. दररोज किमान 3 अध्याय वाचा. जर रोज शक्य नसेल तर दर गुरुवारी 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मूर्ती किंवा प्रतिमेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा. स्वामींना बेसनाचा लाडू किंवा खवा बर्फी अत्यंत प्रिय आहे त्याचा नैवेद्य दाखवा. जर काहीच नसेल तर साखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवला तरी स्वामी तो आनंदाने स्वीकारतात. जेव्हा तुम्ही कोणत्याही संकटात असाल किंवा मन अशांत असेल तेव्हा स्वामी तारक मंत्र आवर्जून म्हणा किंवा घरात मोबाईलवर मोठ्या आवाजात लावा. तारक मंत्रामुळे स्वामी भक्ताच्या पाठीशी ढाल बनून उभे राहतात. स्वामी म्हणतात, जो जी जीवांचा चरणी लीन तोची माझा परम भक्त. त्यामुळे गुरुवारी कोणत्याही गरीब व्यक्तीला, कुत्र्याला किंवा गाईला अन्न किंवा पाणी नक्की द्या. प्राण्यांमध्ये आणि गरिबांमध्ये स्वामींचा वास असतो. मित्रांनो, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही दिखाव्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनात निस्सीम भक्ती आणि विश्वास हवा. स्वामींचे ते ब्रीदवाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.